मार्गदर्शक संजय मामा शिंदे, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अशोकराव गिरंजे, साखरे दादा, आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची भूमिका, म्हणजे अध्यक्ष असंच लागतो का गावतळे साहेब, शांत संयमी, खरंच चांगल्या पद्धतीने बजावली. कारण त्या अध्यक्षपदाचं ओझच असं असतं की तिला सगळ्याकडे सारखं बघावं लागतं. आणि असे आपले भरत अवताडे, उद्धवजी दादा माळी, नितीनराजे भोसले, डॉक्टर गुळवे, राजेंद्र दांडे, आणि शेजार सुजित तात्या बागल, आमचे नितीन आपले सतीश भाऊ शेळके, या ठिकाणी रायगावचे पण दादा जाधव उपस्थित आहेत. आणि व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी आणि उपस्थित सर्व, या आत्ताच गिरंजे वकिलांनी त्या गावांची नावं सांगितली ते सर्वच दिसत आहेत पुढं, राजुरी असेल, बेलारवाडी, आणि सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांनीच आपापले विचार या ठिकाणी व्यक्त केले की पार्टीमध्ये मामांनी ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये नेतृत्व केलं, जसं विघ्न वकिलांनी सांगितलं, मी बऱ्याच पक्षांकडून बऱ्याच नेत्यांच्या ठिकाणी अनुभव घेतला आणि मामाच्या पण घेतला, आणि विघ्ने साहेबांनी शिकलं, अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि मग एक विजन असणारा नेता, पवारांच्या विचारावर विश्वास ठेवणारा नेता, आणि हा पण तालुका बंधूंना आपल्याला माहिती आहे की आपण हाकेच्या अंतरावर बारामती तालुक्यामध्ये आहे. बारामती तालुक्यामध्ये एंट्री करत असताना कशा पद्धतीचा बारामती मधला विकास आपल्याला जर आपण बघितला तर पुण्यानंतर आपण बारामतीची तुलना बंधूंना करत असतो. आणि मग अशा बारामती तालुक्याच्या शेजारी आपलं हा भाग आहे, आपला तालुका आहे, आणि दळणवळणासाठी आपल्याला पण या ठिकाणी भिक्सरच्या पुलावरनं आपल्याला येतो की लगेच पुणे जिल्ह्याची हद्द बंधूंना लागती. आणि आज आपलं जर बघितलं, मामा पहिला आम्हाला अशी म्हणायची की आम्ही अंदमान निकोबार मध्ये आमचं भाग आहे, पश्चिम भाग आहे, कारण तिकडं कंदरगाव रोडवर, इकडं करमाळ्यामध्ये जातेगाव वगैरे ह्या रोडवर गाव आलेले, आम्हाला अक्षरशः त्यावेळेस पूल नव्हता, त्यावेळेस अतिशय वाईट वाटायचं की आमचं कसं होणार. मग आम्हाला सगळ्या गोष्टी आहेत, पण आम्हाला बेगवनं जायचं म्हणलं तरी करपडीवरनं जायचं, कुर्तीवरनं जायचं. नंतर आम्ही ह्या भागातलं सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी एकी करून तो पुलाचा भरावा केला. आणि बंधून आज जरी बघितलं आपल्याला तरी आपल्याला तिथून येताना त्या डिक्सरचं हद्द गेली की आपल्याला तिथं लगेच आडवं त्या ठिकाणी बॅरिकेड दिसतं, आणि आपली तिथं बघतो आपण की आपण फक्त बारकी वाहनं आणू शकतो. ते पण बंधूंनो, हेच माणसामुळे आपण ती बारकी वाहनं आज चालू करू शकलोय हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण शेवटी त्या ठिकाणी तुम्ही बघितलं, मध्यंतरीच्या काळामध्ये उजनी धरण 100% भरलं, आणि भरल्यानंतर त्या ठिकाणी लाटा सुरू झाल्या, आणि कुठंतरी एक भराव्याच्या कडेला भेग पडली, आणि तो भराव्याची भेग पडत पडत आम्हाला असं वाटायचं की रात्रीत मामा तो पूल काय खचून पडतोय की काय, अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो वातावरण आमच्या भागामध्ये भीतीचं वातावरण सुरू झालं होतं. आमदार महोदय त्या ठिकाणी इतक्या तावात आले, इतक्या फास्ट आले, आणि त्या ठिकाणी रस्ता बंद करून लगेच गेले. रस्ताच बंद केला बंधून. मला बऱ्याच जणांचे फोन आले, अरे मला तर आमदार आल्यानंतर बंद झाला, तर मी तर काय सुभाष गुळवे काय किरकोळ माणूस आहे, मी काय आमदार इतका तर मोठा नाहीये की लगेच तिथं चालू करायला पूल. संध्याकाळी बघितले बऱ्याच जणांची मामा स्टेटमेंट असे काय होते, त्यातल्या त्यात आपल्या विद्यमान सदस्याचं तर वहिनींचं तुम्ही स्टेटमेंट आहे का, ते असं काम केलं मग ते आपल्याला फार अडचणीत. अरे बाबांनो, तुम्ही या भागाचं या परिसरातलं नेतृत्व केलंय, कशा पद्धतीने ठाम भूमिका मांडायला पाहिजे होती. आणि तुम्ही माझे पण क्लिप बंधून त्या ठिकाणी मला मुरुमकरांनी त्या ठिकाणी आपल्या विचारलं, आणि मी ठामपणे माझी भूमिका मांडली की हा पुलाचा भाव करतायत, पूल अतिशय मजबूत आहे, 150 डब्याची त्याच्यावर रेल्वेची गाडी जाते, आणि लगेच तुम्हाला सांगतो कुठेतरी भरावा खचला की लगेच पूल बंद करणं. आणि आज आमच्या भागातली आपली एकमेव अस्मिता म्हणजे पूल आहे बंधूंनो. आज आपण 5 मिनिटाच्या अंतरामध्ये 15-20 मिनिटामध्ये भिगवणला पोहोचतो, आणि मग ती जर आपलं बंद झालं, आपल्या आरोग्याचं बंद झालं, शिक्षण बंद झालं, तर बंधूंना आमदार त्या ठिकाणी पूल बंद करून गेले. मी 2 दिवस थांबलो, 2-3 दिवस आम्ही वाट पाहिली, मी मामाशी चर्चा केली. मामा म्हणला आम्ही तो खर्चातून आम्ही तो पूल डोबळा बुजवतो. त्या ठिकाणी बंधूंनो 5-50 टिपर गेले असतील, तिथं आम्ही आमच्या गावातले कार्यकर्ते, कात्रज, चिंचवली आणि ह्या सगळ्या परिसरातल्या आणि त्या पुलावरले जो मला सांगतो सगळे
भोई समाजाची मुलं अक्षरशः त्या पाण्यामध्ये उभा राहून तुम्ही आम्ही गाडीवर मोटरसायकल कोणी कोणी पाहिला असेल कशा पद्धतीने तो पूल पण पडला आणि तो बंधूंना आपण सो खर्चातून आपण तो ठिकाणी त्या सगळा बुजवला. त्या ठिकाणी आपण तिथं हे केलं आणि मी रात्री 11:30 वाजता मामाला फोन केला. मामा म्हणलं पूल चालू केलेलं सगळं बुजवलंय, फक्त तुम्ही अधिकाऱ्यांना सांगा की थोडं दुर्लक्ष करा, पुलाला काही होणार नाही. पण आमच्या मुलांच्या शाळेची अडचण आहे, आमच्या मुलांच्या तिथं दवाखान्याची अडचण आहे, रोज आम्हाला तिथं जावं लागतं. छोटी मोठी वाहनं, दुधाचा व्यवसाय आमचा त्या पुलाच्यावरून चालतो, हलकी वाहनं जायला मामा आम्हाला सहकार्य करायला सांगा. बंधूंनो, मामाने रात्रीचा फोन लावला, अधिकाऱ्यांना सांगितलं तो पूल जाण्या येण्याला चालू करू द्या, तिथं अडचण आणू नका. त्या पुलाची काळजी तुमच्यापेक्षा ते गाववाले घेत आहेत आणि आम्हाला सुद्धा त्या पुलाची गरज आहे की बाबा आम्ही सुद्धा जड वाहनं न वाहता छोटी वाहनं वाहू. आणि म्हणून बंधूंनो, रात्रीच्याला मला मामांचा फोन आला, आबा अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय, तुम्ही तो पूल चालू करा. बंधूंनो, सगळं आपण तो खर्च केला. आणि बंधूंनो, हे आमदार ह्या भागातल्या तुम्हाला सांगतो नेत्या वहिनी साहेब त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मस्तपैकी डेबिट वगैरे दिलं. काय काम केलं हो तुम्ही 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये? कुठेतरी भावनिक करायचं, कुठेतरी कुणाला तरी काहीतरी, आणि अतिशय खुनशा वृत्तीची ती वहिनी आहे. मी तुम्हाला आज सांगतो, आणि खरा जर वारसा असेल या भागातला तर तुम्हाला सांगतो बॉबीराजे भोसलेचा वारसा आहे आणि त्याचा चिरंजीव आहे. बंधूंनो, त्यावेळेस सुद्धा बॉबीराजेची इच्छा होती की वहिनीने नेतृत्व करावं. आम्हाला सुद्धा, आम्ही दवाखान्यात सह्याद्री हॉस्पिटलला मामा त्यावेळेस ते कॅन्सरच्या ह्याने जर्जर होते आणि आम्ही भेटायला गेलो पश्चिम महाराष्ट्र राजधानी तुम्ही पण असतात. त्यावेळेस म्हणत होते की बाबा आम्हाला आपण हिला नेतृत्व करायला हवं. बंधूंनो, त्या बॉबीराजाच्या नेतृत्वावर, त्यांच्या वारसावरती तुम्हाला ही पद मिळालं. कोण वहिनीला ओळखतो? काय संबंध त्यांचा? काय या ठिकाणी तुम्हाला त्यांचं योगदान आहे? आपण शहाजीराजाला सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये आम्ही सदस्य करायला आम्ही स्वतः तिथं पुढे होतो. दुसरा, त्यावेळेस तुम्हाला सांगतो बॉबीराजाच्या काळात बरीच कामं आपल्या भागातली झाली. मला वाटतं कात्रजचं रेस्ट हाऊस त्या ठिकाणी बॉबीराजाच्या काळामध्ये झालं आणि वहिनीने त्यांचा वारसाच पूर्ण. आता तर बॉबीराजाचा फोटो मला तर कुणी सांगितलं घरातनं पण त्यांनी काढला. अरे बाबांनो, त्या बॉबीराजाच्या नावावरतीच ह्या वाड्या, भगतवाडी, गुलमरवाडी, ह्या 12 वाड्या त्यांचा आदेश दिला तरी बंधूंनो त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी तिथं पहिली काय पोलीस स्टेशन वगैरे काही नव्हती. जे ते सांगतील तो निर्णय, आणि त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ती भूमिका चांगल्या पद्धतीने बॉबीराजांनी बजावली, चांगलं नेतृत्व केलं, तालुक्यामध्ये केलं, जिल्ह्यामध्ये केलं. आणि बंधूंनो, ह्या वहिनी स्वतःच नाव पुढे आणलं आणि आज 7 वर्ष झालं बंधूंनो त्या झेडपी सदस्य आहेत. पहिल्या वेळेस होत्या, माझ्याकडनं त्या पराभूत झाल्या. लोकांना वाटलं वहिनी पडली, नंतर योगायोगानं महिला राखीव आलं. महिला राखीव आल्यानंतर योगायोगाने सहानुभूती होती. लोकांना वाटलं चला गेल्या वेळेस पराभूत झालेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी संधी दिली आपल्या भागाने. काय केलं 7 वर्षामध्ये? आणि पुन्हा आता म्हणतात की मी महिला आलंय. आणि महिला तालुक्यात भरपूर आहेत, भागात आमच्या चांगल्या, तुमच्यापेक्षा चांगलं काम करणाऱ्या महिला आमच्या भागामध्ये आहेत. पण तुम्हीच असं काय दिवा लावला 7 वर्षामध्ये की मला प्रोटोकॉल सोडून मला वाटतं सगळ्याच्या आधी तर वहिनीची उमेदवारी जाहीर झाली. अजून मामा जिल्ह्याचं ठरायचंय तोपर्यंत वहिनीची उमेदवारी झाली, त्यात प्रचाराला लागला. अजून पक्ष ठरायचा आहे. रोज यांची भांडणे आहेत. रोज अकलूजला जाऊन तुम्हाला सांगतो सकाळनं जातात ती संध्याकाळीच बाहेर निघतात. मिटिंग हे म्हणतं ही 2 जागा माझ्या, ही 2 म्हणतं ती 2 मागा. पण मामाने तुम्हाला सांगतो आपण आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मामाने मांडली आणि आम्ही पण त्या विचारावर काम करतोय. आणि मामा अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आमच्या भागामध्ये आहे. असं कोणीतरी सांगतं की तुम्ही सुद्धा जाधव साहेब सांगता उमेदवारी अजून फायनल नाही. मी सुद्धा मामा मनापासून इच्छुक नाहीये. चांगला उमेदवार तुम्ही द्या, त्याला बायाची भिंगरी बांधून आम्ही या ठिकाणी निवडून आणू, असं काही नाहीये. जर तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांनी जर एका दिलाने काम केलं तर कुठलाही मामाने उमेदवार दिला तरी आपण या भागामध्ये तुम्हाला सांगतो आदरणीय अजितदादाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने आपण निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीये. आपल्याकडे दादासारखं नेतृत्व आहे, मामासारखं नेतृत्व आहे. आज आपल्याला काय कमी आहे? बरीच लोक सांगतात की ऊसाच्या बाबतीमध्ये, आणि खरंच आहे. आज आपल्या पश्चिम भागाचा विचार करा. आज शेजारी कारखाना आहे की ज्या भिलारवाडी गावामध्ये आज एक मकाईचं रोपटं उभं राहिलं. काय अवस्था झाली त्याची? कुणी म्हणलं 140 कोटी आली, कुणी म्हणलं 150. आता म्हणलं वो कारखाना चालू होईल. बरं झालं मामा, आम्ही देखील, तुम्ही सगळी साक्षीला आहे, बारामती अॅग्रोनी
मकाई कारखान्याला चालवण्यासाठी मदत केलेली बंधूंनो. म्हणजे कुठलीही संस्था बंद पाडण्याच्या मागे आम्ही कधी नाहीये. आदरणीय राजू दादांनी त्यावेळी सांगितलं मकाई कारखाना चालला पाहिजे. मकाई त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सगळी मदत केली, बगॅसपासून आतल्या स्टोअरच्या बेरिंगासहित मदत केली आणि कारखाना चालू केला. डिस्टलरी आम्ही चालवायसाठी घेतली होती. पण बंधूंनो, ज्या पद्धतीनं इथं नेतृत्व काम करतं ते आम्हाला आमच्या पद्धतीनं वाटत नाही. मला काही त्याच्यावर पुन्हा टीका टिप्पणी करायची नाहीये. परंतु संस्था चालवण्याचे जे गट लागतात, संस्था चालवण्याची जी तुम्हाला सांगतो इच्छाशक्ती लागती, ती ह्या माणसांकडे कुठंच नाहीये. राहिला विषय आदिनाथ कारखान्याचा बंधूंनो, आज आपण बघितलं गेली 6 महिन्यापूर्वी आदरणीय संजय मामाच्या नेतृत्वाखाली आपण आदिनाथ कारखान्याची या ठिकाणी निवडणूक आली होती आणि आपण त्या ठिकाणी मामांनी सांगितलं की बाबा मला आदिनाथ कारखाना सभासदांसाठी शेतकऱ्यांसाठी चालवायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मामाला खरंच मी इलेक्शन मध्ये इतकं बोलत होतो की टेक्निकली अभ्यास असेल तर ह्या मामाचा आहे. अतिशय हुशार, त्यातले बारकावे, कारखाना चालवण्याचे जे लागतात ते सगळे आर्थिक नियोजन आणि अशा पद्धतीनं हे सगळं आम्ही तुम्हाला सांगतो. एखाद्या इलेक्शन मध्ये हार पराजय होईल बंधूंनो, पण विचारामध्ये आमच्या कधी गपलं होणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे कोण माणूस चाणाक्ष आहे, कोण माणूस याच्यामध्ये चांगलं काम करू शकतो आणि त्याचेच विचार बंधूंना आपल्याला देखील पडतात. आज आपल्या आदिनाथ कारखान्याच्या बाबतीमध्ये सगळ्या तालुक्यांनी मीटर करमण्याच्या सभेवर सांगितलं. कुणाला सोन्याचा धूर काढायचा होता, कुणाला कोण कसा काढतोय धूर ती बघायचा होता. पण आदरणीय संजय मामाला या तालुक्यातली संस्था चांगली चालवून स्वतःचं नाव मात्र तिथं त्या संस्थेचं करायचं होतं, हा विश्वास आम्हा लोकांना सभासदांना पण होता. पण बॅकवॉटर पट्ट्यांनी सपोर्ट केला. काही लोकांच्या ऊसाचा काही संबंध नाही, अशा लोकांना फारसं काही त्याचं देणं घेणं वाटलं नसावं. पार्टीच्या नावाखाली सगळे गट एक झाले आणि आदरणीय संजय मामा आणि तुम्ही आम्ही सगळी मामाला सपोर्ट केला. आणि आपण आदिनाथ मध्ये सुद्धा मामा पडल्यानंतर मला बोलले, आबा मी नाराज नाहीये. म्हणलं का मामा, आपण एवढं सगळ्यांना सांगितलं आणि आपला 1000-1200 मतांनी पराजय झाला. म्हणले मला ज्या पद्धतीनं लोकांनी मतदान केलंय आणि त्या लोकांचा जो बघितला मी पॅरेग्राफ आणि आकडे जर बघितले तर आबा मला विजयापेक्षा सभासद जागरूक आहेत. आता काही लोक त्याच्यामध्ये गेली, एवढे 4 गट एकत्र होऊन सुद्धा आम्हाला तर ह्यांनी आमचं डिपॉझिट जायला पाहिजे होतं. मग ही सगळेच गट आहेत, काही मामाचा संबंध नाही. आदिनाथ उभा करायला मामा नव्हते, पण मामा उभा करण्यापासून या कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद होते आणि म्हणून मामाचा सुद्धा त्या ठिकाणी अधिकार होता. पण आपल्या तालुक्यामध्ये असा काही मामानी कारखाना जर चालवला असता तर बंधूंनो काय नारायण पाटलाची त्या ठिकाणी मी माझ्याकडे किल्पा आहेत की जर बारामती अग्रणी यांनी कारखाना घेतला तर आम्ही जिल्हा परिषद सुद्धा लढवायची नाही. म्हणजे काय होतं, आम्ही काय दादागिरी करणार होतो होय? आम्ही तो कारखाना चांगला चालवणार होतो. चांगला चालवल्यानंतर लोकांच्या मनासारखा दर देणार होतो आणि दर दिल्यानंतर लोकांनी आमचं नाव घेतलं असतं. आम्हाला बंद पाडला तर नाव घेतलं नसतं लोकांनी. पण ह्यांना माहितीये की जर मामाच्या आणि यांच्या हातामध्ये कारखाना गेला तर ही कारखाना उत्तम चालवणार आणि मग आपल्या राजकारणाला कुठेतरी धक्का बसणार. बंधूंनो, हे जे विचार आहेत हे विचार अतिशय आपल्याला घातक आहेत, अतिशय घातक विचार आहेत. ह्यांची सोच चांगली पाहिजे होती. ह्यांनी ज्या दिवशी कारखाना गेला त्या दुसऱ्या दिवशीपासून कारखान्याचं तुम्हाला सांगतो काम चालू करायला पाहिजे होतं. आणि आज आपलं 100% उजनी भरलंय. तुम्हाला त्या ठिकाणी कारखाना चालूच करायचा होता तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही चालू करून दाखवायचा होता. काय पुढे आलं बंधूंनो, 140 कोटी मिळून बी बंद आणि ते तर सोन्याचा धूर सोडाच, असा आता सुद्धा धूर तिथं निघाला नाही. सोन्याचा कवा निघायचं काय माहिती. म्हणजे अशा पद्धतीनं बंधूंनो यांनी आपली फसवणूक केलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या या बॅनर खाली आपण पुन्हा एकदा मामाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बंधूंना आपण उतरलेलो आहे. मला वाटत नाही आपल्या ज्या पद्धतीनं आताच्या सदस्य आहेत, मामा इथं जिंतीचं एक सबस्टेशन आहे आणि आमच्या जिंतीच्या सबस्टेशन खाली कात्रज, टाकळी, मला वाटतं बिलारवाडी कुठले येते, बिलारवाडी कुठल्या सबस्टेशनवर जिंतीच येतं देलवडीपर्यंत. आणि ही गावं मामा या ठिकाणी होती. पण त्या ठिकाणी मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होतो बंधूंनो. कात्रजची त्या ठिकाणी गायरान जमीन होती, राजू दांडे साक्षीला आहे. आम्ही त्या ठिकाणी अजितदादा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते मामा आणि मामे आमदार होते त्यावेळेस आम्ही ती पाठपुरावा केला आणि आम्ही फक्त आमच्या गावातले एका बाळू पाटील म्हणून आमच्यातले आमच्या भावकीतले त्यांची जमीन होती, आम्ही ते मंजुरीपुरती दाखवली गेली आणि त्या ठिकाणी सबस्टेशन मंजूर करून घेतलंय.
नंतर अडचण आली, ती बाळू आमचे बंधू म्हणले बाबा माझी जमीन नको, मला एवढी जमीन आहे. मग कात्रजच्या गायरानातली जमीन बंधूंनो 5 एकर जमीन मधली 3 एकर ना 3 एकर जमीन आम्ही कलेक्टरकडनं ते 80 हस्तांतर केली आणि पहिलं सबस्टेशन आपण तिथं उभा केलं. काही अंशी थोडी अडचण सुटली आपली. त्या ठिकाणी पुन्हा आपल्या लोड वाढला. लोड वाढल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या मोटरीला व्होल्टेज मिळेना. नंतर आम्हाला दुसऱ्या 5 एमए ट्रान्सफरची गरज होती. आणि त्या ठिकाणी मामा आम्ही ज्यावेळेस काही विभाजन करू म्हणलं, ह्या वहिनीने तुम्हाला सांगतो त्यांच्या रानातली लाईट चांगली चालायसाठी आज आमचे, मला वाटतं मी नाही पण बरीच 100 लोक आमच्या भागातले आली होते. जणू काय ह्यांचं सबस्टेशन अशा पद्धतीने आविर्भाव आणला आणि त्या ठिकाणी सगळे आम्ही नाही इथं जोडून देणार नाही म्हणले. मामा आम्ही 2 दिवसामध्ये 11 बोल टाकले. काही कात्रज, चिंचवली, खातगावचं डिवायडेशन केलं आणि त्या ठिकाणी आम्ही 5-6 तास आम्ही एकमेकाला त्या ठिकाणी लाईट द्यायला लागलो. मामाचं नेतृत्व आलं बंधूंनो. मामाला आम्ही पहिल्याच्यात सांगितलं, मामा काही झालं तरी आम्हाला एक दुसरा ट्रान्सफर गेल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी आमची मोटरी चालूच शकत नाहीत, कारण इकडं 8 तास लाईट आणि आम्हाला मात्र 5 तास लाईट. मामाने तुम्हाला सांगतो डीपीसी मधून त्या कात्रज सबस्टेशनला जवळजवळ 4.5 का 5 कोटी रुपये काढले. एक 5 एमएचा ट्रान्सफॉर्मर बसला 2-3 वर्षापूर्वी. आणि बंधूंनो त्या ठिकाणी आज आम्ही कात्रज, चिंचवली, खदगाव ह्या आमचा जो काही परिसर होता, खदगाव सैदपूर, आज आम्हाला लाईट मिळाली. म्हणजे खुनशी वृत्तीची तुम्हाला सांगतो ही महिला. आणि ह्यांनी तुम्हाला सांगतो आता पुन्हा एकदा गटाचं नेतृत्व करायला मला संधी द्या. कुठल्या तोंडाने संधी द्यायची तुम्हाला? बारशाला जायचं, कोणाच्या तरी ह्याच्या पुढे बसायचं, महिलांना काहीतरी बोलायचं. मामा प्रशासनामधली काडीचीही अक्कल त्यांना नाही. माझ्या समोर त्यांना आणावं आणि जेडपी मध्ये काय कुठली योजना कशात बसेल एवढंच त्यांनी सांगावं. मग कशाला तुम्ही पद अडवता? चांगले काम करणारी माणसं आहेत ना. आणि बंधूंनो एकदा आपण संधी दिली, पुन्हा जर तुम्ही संधी देऊन चूक करचाल तर तुम्हाला पश्चाताप होईल. गावगाव मध्ये भांडणं लावली, 2 माणसं हाताखाली धरल्यात, गाडीतनं उतरलं की फोटो व्हॉट्सअप डिलीट करून कंटाळा आला आमच्या भागातल्या लोकांना. कोणी बघतंय का नाही माहित नाही. म्हाताऱ्या माणसाला जायचं की तिथं बोलायचं, त्यांनी ठरलेलंच आहे सगळं. एक गोरपडी मन पोरगा उठलं की फोटो, उठलं की फोटो. 2च माणसं आहेत मामा. हीच माणसं तिला घरी बसवणार आहेत. आज लिहून ठेवा. आम्हाला माहितीये की काय करतात, यांनी काय काय उद्योग केलेत, यांनी कुणाला मारलंय, कुणावर दादागिरी केली, कुणावर खोट्या केशी केल्यात. महिला म्हणून थोडस अधिकारी आदर करतात, पण त्या सुद्धा अधिकाऱ्यांना कळतं की यार काही सांगायला लागले, ह्याला आत टाका, त्याला लगेच पकडा. अरे काय तुमच्या बापाचं पोलीस स्टेशन आहे काय? मी तर प्रत्येक वेळेस सांगतो, ज्या वेळेस आपण प्रामाणिकपणे काम करत असतो ना, असं जर कोणी काही सांगायला लागलं तर आम्ही पण तिथं आहे बंधून. आम्ही खोट्या पद्धतीला कधी सपोर्ट करत नाही. सगळ्याच गोष्टी मतासाठी करायच्या नसतात. कायदा सुव्यवस्था सुद्धा पाळायचा असतो. त्या ठिकाणी आपल्याला पण तुम्हाला सांगतो तशाच पद्धतीने काम करावं लागतं. पण मला मानतोय, पण चोऱ्या करतोय, पण त्याला सोडा, अशी यांची वृत्ती. बरेच खिशेत मामा गावात गेल्यावर कळतंय. पार्टी सुद्धा ठेवल्यात दलालाला. आता काय काय ऐकायला मिळतंय मलाच कळणार. बरेच एके खिशेत मामा. आणि अशा वृत्तीच्या महिलेला कुठंतरी राजघराण्याचं नाव सांगायचं. मी राजे भोसले, राजे भोसले हे नितीन राजे भोसले खरे, बॉबी राजे भोसले, शहाजी राजे भोसले, तुमचा काही संबंध नाही. तुम्ही इथं नांदायला आलाय. तुम्ही उगाच काही करू नका, काहीतरी आम्हाला चुकीच्या पद्धतीने आमच्या भागाला सांगू नका. भाग आमचा फार सभासद लय सुज्ञ आहे. काही यांचं कर्तृत्व नाही बंधूंनो. आणि ह्यांना असं वाटतं की आता पुन्हा एकदा मला भाग सपोर्ट करील. बिलकुल करणार नाही. मी सर्वे केलाय. आम्ही तर एवढी कामं केली असते, ह्यांनी तर माणूस उभाच राहून दिला नसता. आज आम्ही कुठलीही पार्टी बघत नाही. आज आबांनी सांगितलं की कुणी बी हात वरून करून सांगावं की गुरुवे आबा मी तुमच्याकडे आलतो आणि आमचा या ठिकाणी तुम्ही ऊस अडवला, आमचं तिथं आम्ही वेगळ्या पार्टीत काम करत होतो म्हणून आम्हाला अडवलं. एकाने जरी जाहीर सांगितली तरी मी जाहीर माफी मागील बंधूंनो. म्हणजे इतकं प्रामाणिकपणे आम्ही काम करतोय. का आता संस्था आमची नाहीये, संस्था पवारांची आहे. पवारांच्या संस्थेमध्ये काम करत असताना त्यांच्या विचारसरणीप्रमाणेच काम केलं पाहिजे. कारण पवार सुद्धा कधीच विरोधकाचा ऊस अडवत नाहीत बंधूंनो. मुलीच्या ऍडमिशन कधी कुठल्या पार्टीतल्या माणसाला बोललो नाही की तू कुठल्या पार्टीचा माझ्या विचाराचा आहे का? अजिबात नाही बंधूंनो. आज 200 ते 250 मुलं बारामती अग्रोमध्ये परमनंट काम करतायत. कुठल्या बी मुलांनी सांगा गुळवे आबा आणि चहा प्यालाय आमचा. ऍडमिशन जवळजवळ मामा 3 ते 4 हजार मुलींची ऍडमिशन हॉस्टेलमध्ये आपण त्या ठिकाणी करमाळा तालुक्यातल्या मुलींची ऍडमिशन केले. मामा सुद्धा कधी कधी मला व्हॉट्सअपवर टाकत असता, आबा हे बघा. आता वास्तविक पाहता हे काम मी टपालीचं करतोय. तर मामा दादाला बोलू शकतात, पण त्यांना माहिती जवळचा मार्ग आहे.
आबा एवढं करून घ्या, लगेच मामाला मी व्हॉट्सअपवर ओके मामा करतो. म्हणजे आणि एवढी मोठी आपल्यामध्ये, आणि आपण ऊस त्या ठिकाणी बारामती अॅग्रोच्या माध्यमातून आपले प्रपंच काढतोय. जिथं जिथं अडचणीतले ऊस, मग कावळवाडी असेल, भगतवाडी असेल, गुलमरवाडी असेल, मामा इथं आमच्या फाडात रस्ते सुद्धा नसतात, परंतु भागातले आमचे जवळजवळ 350 ते 400 आम्ही वाहनवाडी तयार केलेत आणि त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. कोंढरा चिंचवलीमध्ये जावा, 40 ते 45 वाहन आहेत. बघायला टोळी नव्हती त्या भागामध्ये 5-6 वर्षापूर्वी. काही युवक आम्ही तिथले गोळा केले, त्यांना सांगितलं बाबांना तुम्ही एकत्र या, आपल्याला जमिनी थोड्या थोड्या राहिलेत, 5-5, 4-4 एकर जमीन राहिल्या, कारण चांगल्या जमिनी सगळ्या कोंढरा चिंचवलीच्या टाकडीच्या पाण्यामध्ये गेल्या आणि ज्या काही जमिनी राहिल्या आज त्याच्यामध्ये डिवायडेशन राहिलं आणि ओपन मुलांना आज आपल्याला नोकरीसाठी फार अडचणीत. बंधूंनो, कोंढरा चिंचवलीच्या मुलांनी त्या ठिकाणी व्यवसाय चालू केलं, त्याला यश आलं. आज 40 ते 45 मुलं व्यवसाय करतायत. तिथं पण आम्ही कधी पार्टी बघितली नाही किंवा तिथं जातीचं बघितलं नाही. प्रत्येक तुम्हाला सांगतो आपण माणसाचं या ठिकाणी काम केलं. मग खातगाव असेल, पोंबडवले असेल, कितूर असेल, कितूर गावामध्ये तुम्ही जावा, ज्यावेळेस हे दोन्ही कारखाने आपल्या भागामध्ये प्रचंड ऊस होता. कितूर गावाला कधी पण विचारा, मुक्काम केला मी कितूर मध्ये आणि एमपीत लेबर आणून आपण 30-30, 40-40 एकर ऊस त्या ठिकाणी काढला आणि बारामती अॅग्रो त्या ठिकाणी आला. त्यावेळी त्या लोकांच्या भावना बघा काय होत्या. आणि हे सांगतात मी हे केलं, मी यांनी अडवण्याशिवाय काही केलं नाही. आम्ही कुठलाही जात बघितली नाही, कुठलाही बघितला नाही, फक्त भागातला माणूस आहे आणि त्याच्या अडचणीला उभं राहायचं, एवढीच भूमिका बंधूंना घेतली. आणि आमच्या डॉक्टरनी पण मला सांगितलं की ह्या भागातून आम्ही आपला फायदा निश्चितपणे आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला होणार आहे आणि आपण ते करायचं आहे. अजिबात तुम्हाला सांगतो, मी सगळ्याला हात जोडून विनंती करतो, दिवस थोडे राहिले आणि त्या थोड्या दिवसामध्ये आपापली कामं, आपला सगळा भाग तसा सदन झालाय. भिलरवाडी सुद्धा या वकील साहेबांनी बघा पाईपलाईन कुठून आणली. मी त्यांना बराच वेळ म्हणतो सुमितला की कसं चालवता, कसा मेंटेनन्स ठेवता. आमच्या नदीच्या कडेला कात्रज चिंचवली आम्हाला 400-500 फुटावर आमच्या मोठी आणि तुम्ही 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटर या ठिकाणी पाणी भिलरवाडीने कावळवाडीने आणलेले, त्या ठिकाणी तुम्हाला सावडीने त्या ठिकाणी पाणी नेलेले आणि अशा पद्धतीनं राजुरी वगैरे आपला भाग या उजनी धरणामुळे सदन आहे. आपल्या अडचणी काय तर ऊसाच्या अडचणीला आम्ही कधीही सांगतो, कधीच खोटं बोलत नाही. एखादा माणूस आम्हाला आमची चूक जर लक्षात आणून दिली तर आम्ही सुद्धा त्याच्यात चूक झाली तर त्याची जाहीर माफी मागली, चुकलो बाबा, मला संधी दे पुन्हा सुधारायला. अशा पद्धतीनं बंधूंना आम्ही काम करतोय आणि त्याच पद्धतीनं मामा आपल्या भागामध्ये नेतृत्व करतायत. आज दिक्सरच्या पुलाच्या बाबतीत मला मगाशी सांगायचं राहिलं. आज त्या ठिकाणी मामाला आम्ही बोललो, मामा म्हणलं आम्हाला त्या पुलावरती डागडुजी करायला थोडासा निधी द्या. 2-2.5 कोटी रुपये दिले तरी मामा त्या पुलाला कॉन्क्रिटिंग होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमचा पूल सिमेंट जर झाला तर तो वाहतूक आम्हाला जवळ पडते, कारण या भागातनं वाहतूक करताना आमच्या वाहतुकीचा खर्च वाढतोय. डिक्सलच्या पुलावरून जर ऊसाची वाहतूक झाली तर आपल्याला अंतर कमी पडतं, 2-5 पैसे आपल्याला त्याच्यामध्ये राहू शकतात. मामा म्हणले आबा पूलच नवा करू. आता तुम्हाला खरंच मामा आमच्या पुलावर इतकं राजकारण झालं आणि मामाने तुम्हाला सांगतो अजितदादाला पत्र दिलं आणि मामाने सांगितलं सप्लिमेंट बजेटमध्ये, म्हणजे शेवटी जो काय मार्च एंड मध्ये जो पैसा खर्च करून ज्या विभागातला पैसा रिटर्न येतो त्याच्यातनं मामाला 55 कोटी रुपये अजितदादाने दिले म्हणून पूल आपण त्या ठिकाणी मामाने मंजूर करून घेतला. काम पण चालू झालं. आता काही लोक सांगतात पूल कधी चालू होणार, काम कधी चालू होणार. आता वास्तविक पाहता या तालुक्याचे आमदार कोण आहेत, त्या आमदारांनी थोडा तरी पाठपुरावा केला पाहिजे का नाही. ते म्हणते माझ्या काळातला नाही पूल, ती मामाच्या काळातला आहे. मग आता काय लोक काय मामाच्या तिकडली जाणार नाही. पण तो अशा विचारसरणीची लोक तालुक्यातलं नेतृत्व करू शकत नसतात आणि आम्ही ओळखलंय बंधू, निवडून दिलं, काम केलं, पण बंधूंनो आम्ही विचाराने मामाच्या बरोबर होतो. पडल्यानंतर मामाचा माझा फोन झाला, अरे मामा म्हणलं तुम्ही काय नाही आबा म्हणले, आपण दुसऱ्या दिवशीपासून काम चालू करणार आहे करमाळ्यामध्ये. कुणी असं समजायचे कारण नाही, मामा पडला येणारच नाही, सोडून द्या बंधूंनो. पुन्हा एकदा तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी मी इथं आज बोलतोय. आम्ही काही झालं तरी मामाच्या पाठीमागे उभा राहू आणि पुन्हा एकदा बंधूंनो मामाला पुण्या करमाळ्या तालुक्याचं नेतृत्व करायची संधी देऊ. आणि आताच पत्र आलं की मामाला आम्ही सांगितलं होतं ते कॉन्क्रिटिंग करून त्याच्यावर करायचं होतं. आता तुम्हाला सांगतो 1.5 कोटी रुपये अधिकारी पण बघून गेले. त्या डिक्सलच्या पुलावरती एक टेक्निकल टीम मामा बघून गेली आणि त्यांनी त्या टेक्निकल टीमने सांगितलं पूल अतिशय मजबूत आहे, पूल कधीच पडणार नाहीये, परंतु त्याच्यावर बोजा पाहिजे की ज्यावेळेस 100% आपलं पूल पाणी भरतं त्यावेळेस त्याला त्यांचं म्हणणं की असं उचलू नये पाण्याने, कारण त्याला दाब आहे वरनं. आपण बघतो जाता येता ज्यावेळेस वरनं पाणी येतं त्यावेळेस खाली पाणी दाबाने जातं.
मामा कधी कधी तरी असं होतं तिकडली बाजू खाली राहते ही कडली बाजू वर राहते, जणू काय वाटतं आम्हाला इथंच धरण आहे. मग त्यावेळेस त्या पुलाच्या उंचीला थोडा धोका पोचतो असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण त्याच्यावर बोजा जर टाकला आणि सिमेंट जर 1 फूट 1.5 फुटाचा जर त्याच्यावर सिमेंटचा रस्ता केला तर पुलाला काही होणार नाही. तोही पूल बंधून आपल्याला चालू होतोय. आजच टीम बघून गेली आहे आणि ते पण मामाला आम्ही 8 दिवसापासून सांगतो, मामा तेवढं सांगा, ते पैसे त्याला मंजूर आहेत आणि 1.5 कोटी रुपये बंधून त्या सिमेंट काँक्रिटिंगचा एकदा रस्ता झाला की त्यावर ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगतो मोठी वाहनं जायला काय अडचण येणार नाही. आणि हा पूल तर डिझाईन बदललंय, कुणी सांगतंय पुलाचं काम कधी चालू होणार, पण तुम्हाला सांगतो 15 दिवसाच्या आत त्या पुलाचं काम चालू होईल, कारण त्याचं डिझाईन बदललंय. ज्या पद्धतीनं कुगाव सिरसवडीचा पूल आहे तो जे पाण्यामध्ये चालू आहे त्याचं डिझाईन टेक्निकल वेगळं आहे आणि त्याच आधारे तुम्हाला सांगतो हा पण पुलाचं डिझाईन बदललंय, त्याला मंजुरी मिळाली आणि ते काम आता लवकरच तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी चालू होणार आहे. आता तो ठेकेदार पटेल म्हणून ठेकेदार आहे, अतिशय चांगला ठेकेदार आहे, त्याने बिलोमध्ये काम भरलं. पण आता त्याला पण कळलं नव्हतं की इथं काय आहे. तुम्हाला सांगतोय आमदार महोदय आमदार झाले की त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांची कडनी चेलेचे पाले आहेत बघा, काम झालं की बोलून घेणे, दहीगाववाला बोलून घेणे, कुकडीचं कामवाला कॉन्ट्रॅक्टर पहिले बोलावणे आमदार झाल्या. दुसरं सगळ्यात तातडीचं काम काय, कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी बोलून घेणे. कुठलं काम आहे, किती आवर ऑर्डर आहे, लगेच कॅल्क्युलेटर मामा, गणित गुणिले 5, कुठं 7, कुठं 3, जसं काम बघून तसा रेट. आणि बंधूंनो अशा पद्धतीनं ह्या पुलाच्या सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला यांनी निरोप दिला. तुला भेटायचं कळतं का नाही, आमदार कोण आहे माहिती का तुला? आता हे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर बंधूंनो डायरेक्ट सीएमशी संबंध असतात, त्या मंत्र्याशी संबंध असतात, आमदाराशी फार कमी संबंध असतो मोठ्या कॉन्ट्रॅक्टरशी. बारकी कॉन्ट्रॅक्टर आपले कुठे इथं फाशे ही असली बघा, फाशे केसकर ही छोटे कॉन्ट्रॅक्टर आपली वहिनी साहेब. अरे काय धंदा ही कॉन्ट्रॅक्टरला गरज, तुमची मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला काय गरज नसती. 2-2, 3-3 हजार कोटीची कामं घेतात, त्या आमदारला बोलत पण नाहीत बंधून. पण त्याला त्यांनी कोणतरी फोन करायचं, तुला माहिती का आमदार कोण आहे? मला नाही माहिती बाबा कोण आहेत. मला नारायण आबा पाटील आमदार आहेत, भेटायचं येऊन जेऊरला या. अरे बंधूंनो तो 17% बिलो गेलाय, त्याला बोलून घेऊन लोकांदेखत आमच्या समोर मिटिंग लावायची. काय अडचणीत बाबा एक शिष्टमंडळ न्यायचं आणि आमच्या भागातली तिथं तुम्हाला कामच करायचं तर पार्टी कशाला पाहिजे, बोलवायचं आम्हाला पण बोलवायचं भागातल्या आमच्या लोकांना, हे चला बाबा त्या पुलाच्या संदर्भात आपण मिटिंग लावू. का पूल रखडलाय, आमदारची भूमिका नाही काय ती, आमदारचं काम नाही का ती? पण बंधूंनो भूमिका काय, चिरीमिरी गोळा करणे. मग अशा पद्धतीनं बंधूंनो यांची विचारसरणी असेल तर आज आपण सदन लोक आहे, आपण काय पैशावर 10 रुपयावरून हजारो आपली मतं विकणार आहे काय? आणि अशी जर मतं विकत घ्यायची असेल तर आम्हाला पण नेतृत्व बंधूंनो करायचं नाही. आम्ही आमच्या जागेने लय व्यवस्थित आहे, चांगलं चाललंय तुमच्या नशिबाने. अतिशय पवारांच्या सानिध्यात आल्यापासून विचाराने अक्षरशः चांगलं चाललंय, खाऊन पिऊन सुखी आहे. फार मोठ्या आमच्या गरजा नाही आहेत का, आम्हाला काहीतरी कुठेतरी मोठ्या गाड्या घेऊन आम्हाला फिरायचं नाहीये. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे आणि आम्हाला सुद्धा वाटतं की आपल्या हातून काहीतरी चांगलं काम व्हावं, 4 लोकांनी नाव काढावं. आणि अशाच पद्धतीनं आम्हाला तुम्हाला सांगतो बंधूंनो तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कुणी उमेदवार असू द्या, मी मामाला पण सांगितलं मी इच्छुक नाहीये, कुणी काही सांगू द्या, तुम्ही ठरवणार आहे कोण उमेदवार करायचा, कोण लेवलचा. सगळे अधिकार आपण आदरणीय संजय मामाला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं काम करत असताना एक चांगल्या माणसाबरोबर काम करायला मिळतंय. आम्ही मनापासून काही गोष्टी बोलू शकतो, मामाला भरपूर आम्ही बोलू शकतो, पण काही लोकांना आम्हाला बोलताच येत नाही. कारण आपण सुद्धा बोलत असताना त्या माणसाला पण आपल्या भावना कळाल्या पाहिजेत, त्यांचा उद्देश कळायला पाहिजे. आणि म्हणून बंधूंनो आम्ही विचारांनी मामाबरोबर कायमस्वरूपी काम करतोय. मामाचे माझे 25 वर्षापासूनचे संबंध आहेत आणि अशा पद्धतीनं बंधूंनो आपल्याला आपल्या भागामध्ये काम करायचंय. कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही या ठिकाणी आता आपल्याला कुठले गटन तटन वहिनी आलीन गेलीन काय घाबरू नका, आम्ही लय खबीर आहे. कोणी म्हणत असेल युवा आला दादा, त्यांच्या पुढची दादागिरी बी आमच्या पैसे आहे. पाहुणा आहे आमच्या समोर बसलेला, पोलिंग एजंट नव्हता मला जिंतीमध्ये गेल्या वेळेस. आता त्यावेळेस मी उभा होतो जिंतीमध्ये, पोलिंग एजंट आमच्या टाकळीतला आमचा हरिभाऊ तिथं होता आणि आमचा पाहुणा तिथं खंबीरपणे, तुम्हाला सांगतो छगन भोसले खंबीरपणे उभा होता. आणि त्या छगन भोसलेला पडल्यानंतर ह्या वहिनी गाडी त्याच्या अंगावर घातली, 4 व्हीलर. मग शिकत होत्या नवीन का काय करत होत्या. शहाजीराजेला मी फोन केला होता, मामा आज बी साक्षीला आहे, म्हणलं माझ्याशी गाठ आहे, जर आमच्या कार्यकर्त्याला जर कुठं केलं तर मी जिंती देऊन मारील, म्हणलं मी सोडणार नाही. अशा पद्धतीनं बंधूंनो सांगितलं तुमची चेले पिले आवरा.
त्यावेळेस शहाजीराजेने मला सांगितलं मी कुटुंब प्रमुख आहे, तिथून पुढे काय होऊन देणार नाही. बंधूने त्याच इच्छेचे शहाजीराजेने सांगितलं. एवढी बाय खुलसड. मग आता जिंतीत टाकळीत बी पोलिंग एजंट नव्हता त्याला का होता? जिंतीतला पोलिंग एजंट टाकळीत होता मामा. आम्ही तर त्याला गावातलं बी बाहेर निघून दिला नसता. पण बंधूंनो त्याला विचारा की दंगाने म्हणून पोलिंग एजंट होता. मला काल का परवा माझ्याकडे सही न्यायला आलता, मामा आबा ऍडव्हान्स पाहिजे, मला घेऊन जा. मला यंदा आहे काय पोलिंग एजंट येणार आहे काय? नाही हो म्हणला. या भाऊ म्हणलं आमचं काही म्हणणं नाही, आम्ही लोकशाहीला मानणारी माणसं आहे, बिंदास ये आणि ठामपणे उभा राहा तिथं. नाही आबा त्याच्या आलतो म्हणला तुम्ही चहा पाणी जेवण सगळं विचारत होता. अरे एखादा माणूस आल्यानंतर मग हे पोलिंग एजंट माझा झाला म्हणून ह्याच्या अंगावर गाडीच घातली. ह्यांनी गाडी तुम्हाला सांगतो मला फोन केला. अशा पद्धतीने भावना रवी कोकरे साक्षीला आहे. इतकी खुनशी वृत्ती नसू नये. तुम्ही खेळी महाराज लोकशाही पद्धतीने राजकारण करा ना, आमचं काही म्हणणं नाहीये. आम्ही बी तुम्हाला मान सन्मान देतो. आम्हाला पण आया बहिणी आहेत. आम्ही सुद्धा कुठं जर गेलो तरी वहिनीला या वहिनी पुढे मानणार. सदस्य आहे तुम्ही, तुमचा मान सन्मान आम्ही केला पाहिजे. पण ज्या वेळेस तुम्ही लोकशाही राजकारण करत असाल त्यावेळेस तुम्ही त्याच चकोरीमध्ये केलं पाहिजे. बंधूंनो भागामध्ये आम्हाला सगळी ताकद आहे, सगळी यंत्रणा आहे, काही कुणी घाबरायचे कारण नाही. आम्ही कुठलीच पार्टी बघत नाही, त्या माणसाचं आलं की काम करतो. म्हणून एका आपल्या कुर्टी गटामध्ये तुम्हाला सांगतो मामाच्या विचाराचा उमेदवार देईल, त्या विचाराच्या उमेदवाराला चांगल्या पद्धतीने निवडून आणायचा आणि वहिनीला म्हणून शांत बस 5 वर्ष विचार कर आपण कसं वागलोय. त्या लोकांनी तुम्हाला काय पद्धतीने, आज मी कमेंट वाचतोय, आज वाढदिवस आहे, आमच्या शुभेच्छा त्याच्या वाढदिवसाला. वाढदिवसात एकच सुद्धा माणसांनी शुभेच्छा त्यांना कमेंट अशा टाकल्यात मामा, मी सुद्धा बघितले व्हॉट्सअपला. काही गावातल्या लोकांनी टाकलं, सांगितलंय आमच्या गावातला दवाखाना अमुक अमुक ठिकाणी दिल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. बघा तुम्ही सगळ्या व्हॉट्सअपला. काही लोक म्हणतात आमच्या गावातला असा असा रस्ता तिकडं नेल्यामुळं तुम्हाला शुभेच्छा. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं नेतृत्व स्वीकारायला लागलेत लोक. आणि तुम्ही पण आत्मपरीक्षण करा की आपण कसं वागलो, भागामध्ये काय पद्धतीने केलं. उगा भावनिक वगैरे होऊन बंधूंना आता चालणार नाही. आमचा अधिकार जेवढा तुमच्यावर आहे त्यांचा तर अजिबात बिलकुल नाही. तरी सुद्धा आम्ही अधिकार गाजवत नाहीये. लोकशाहीला आम्ही मानणारी लोक आहे. आम्ही 10 वेळा मला लोक म्हणतात, डॉक्टर बी म्हणलं प्रत्येकाला आम्ही काम करतो, पण त्याच्यावरती हक्क गाजवत नाही. हक्क गाजवायचा नसतो बंधूंनो, मनातलं मत घ्यायचंय. तुमच्या मत असं हक्क गाजवून दम देऊन होत नसतं. तुमची भावना झाली पाहिजे बटन दाबायची, आणि ती भावना तयार करण्यासाठी तुमच्या मनामध्ये आम्ही आमचं नेतृत्व तयार केलं पाहिजे, आमच्या भावना तयार केल्या पाहिजेत. आणि तशा पद्धतीने जर काम केलं तर निश्चितपणे जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. आणि अशाच पद्धतीने भविष्यात बंधूंना आपल्याला काम करायचं. मामाची भावना तीच असती, कुणीही जाऊ द्या. हा माणूस कमी बोलतो, पण ह्याचा पाठपुरावा, ह्याच्या अधिकारी संघ संबंध तुम्ही बघा बसून. असं नाहीये काहीतरी मोहगम बोलायचं, काहीतरी मोहगम सांगायचं, अशी कामं होत नसतात. वरचे सुद्धा मंत्री वगैरे तुम्हाला सांगतो बघतात हे नेतृत्व कसं आहे. आज मामा आमदार असो, मामा आमदार नसो, आमदारापेक्षा ह्या माणसाचं वजन आज मंत्रालयामध्ये कुठल्याही मंत्र्यापाशी जा, मामाला तेवढीच पावर आहे बंधू. मग अशा माणसाला सत्ता असो नसो ह्यांच्यात काही फरक नाही. निवांत आहे माणूस, कुठेही बोलवा, शांत बोलणार, शांत करणार. अशी व्यक्ती आपल्या तालुक्याला नशिबाने लाभली. आणि त्या पद्धतीनं मामाने आपल्याला उलट अजून आमच्या गटतटाचा मोडत बरंच मामा तुम्ही सुधारवत आणलंय. पण ही गटतट लय विचित्र आहे. माझा गट त्याने म्हणायचं, माझा गट त्याने म्हणायचं, माझा गट. अरे कामातनं दाखवा ना. कामातनं तुम्हाला लोकांनी मामाला इथं येऊन उभं राहायची गरज नव्हती. तुम्ही जर चांगलं काम केलं असतं तर तुम्हाला सुद्धा लोकांनी घेतलं असतं. पण लोकांनी मामाचं नेतृत्व का स्वीकारलं? मामामध्ये काहीतरी धमक दिसली, मामामध्ये काहीतरी चमक दिसली. मामा संयमी आहे, मामा कमी बोलतो पण काम जास्त बंधन करतो. असं नाही राहत की तात्पुरतं काहीतरी तुम्हाला बोलायचं, त्यानंतर तुम्हाला सांगतो माणूस गेला की नाही त्याचं लिहून घेणार, होत असलं तर सांगणार, पाठपुरावा करणार. पण अशा पद्धतीनं बंधूंना आपल्याला मामाच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व मिळालंय. कुठेही जा, अजितदादापाशी जा, तेवढाच मान सन्मान आहे. देवेंद्र फडणवीसपाशी जावा, मामाला तेवढाच सन्मान आहे. मामानी संस्था उभा केल्या, मामानी चालवल्या. आणि त्याच पद्धतीनं बंधूंनो करमाळ्यामध्ये सुद्धा आपण मामाला नेतृत्व करायची संधी दिली. गेल्या वेळेस मामाबर आम्ही होतो आमदार होताना. कुठं ना बाबा शेवट संधी आली, मामाचा मला फोन आला, मी कर्जतला होतो. मामा म्हणला आता काही अडचण नाही बाबा. मी करमाळ्यात आलो, आम्ही मामांच्या स्टेजवर भाषण केलं आणि आम्ही पण मामांच्या बाबतीमध्ये चांगला प्रयत्न केला मतदान द्यायचा. भविष्य काळामध्ये आता बरंच बोललोय, मामाचे विचार तुम्हाला ऐकायचे आहेत. आणि बारामती अॅग्रोबद्दल सांगतो. आता यांनी सांगितलं काटा